ओके, नेक्स्ट आहे मल्टिपल अलील्स. मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अ जीन इन अ पॉप्युलेशन ऑक्युपाईंग द सेम लोकस ऑन द क्रोमोझोम और इट्स होमोलॉग आर नोन ॲज मल्टिपल अलील. म्हणजे मल्टिपल अलील म्हणजे काय, तर मल्टिपल म्हणजे खूप सारे आणि अलील म्हणजे काय, एकाच एक्सप्रेशनचे खूप सारे अलील. म्हणजे कलर असेल तर एकाच, म्हणजे कलरचे खूप सारे ऑप्शन. जसं की आपण फ्लॉवरमध्ये बघतो, एखादं समजा स्पेसिस घेतली तर त्या फ्लॉवरच्या स्पेसिसमध्ये खूप सारे कलर असतात, तर त्याला मल्टिपल अलील म्हणतात. तर इथे आपल्याला बुकमध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे ड्रॉसोफिलाचं, म्हणजे आपण त्याला केमरी म्हणतो ती. इन ड्रॉसोफिला अ लार्ज नंबर ऑफ मल्टिपल अलील्स आर नोन. फॉर एक्झाम्पल, द साईज ऑफ विंग्स फ्रॉम नॉर्मल विंग्स to vestigial wing, that is just term, is due to one allele in homozygous condition. The normal wings is wild type while vestigial wing is recessive type. तर नॉर्मल विंग आहेत ते कसे आहेत, वाईल्ड टाईपचे आहेत म्हणजे मोठे आहेत, आणि रेसेसिव्ह जे टाईपचे आहेत ते कसे आहेत, तर एकदम छोटे आहेत. तर इथे आपल्याला 5 टाईपचे दिसतात विंग्स. फर्स्ट आहे नॉर्मल विंग, सेकंड निक्ड विंग, त्याच्यानंतर नॉच विंग, स्ट्रॅप विंग आणि वेस्टिजियल विंग्स, असे वेगवेगळे काही आहेत विंग्स आहेत. ओके, नेक्स्ट आहे प्लिओट्रोपी. वेन अ सिंगल जीन कंट्रोल 2 or more different traits is called pleiotropic gene and the phenomenon is called pleiotropy or pleiotropism. म्हणजे काय, एक सिंगल जीन 2 डिफरंट ट्रेट कॅरी करतो, तर त्याला काय म्हणतात, प्लिओट्रॉपी. तर इथे आपल्याला दाखवलं आहे एक हिमोग्लोबिनचं एक्झाम्पल दिलं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की जे सिकल सेल म्हणजे नॉर्मल जी आपली RBC असते ती अशी राऊंड स्ट्रक्चरमध्ये असते आणि सिकल सेलला त्याचं स्ट्रक्चर असं वाकडं झालेलं असतं. म्हणजे त्याच्यामुळे काय होतात, तर त्याच्यामधून जे हिमोग्लोबिन असतं ते कमी प्रमाणात स्टोअर राहतं, त्याच्यामुळे मग ॲनिमिया होतो, म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता होते. ओके, तर फर्स्ट जनरेशनमध्ये काय आहे, तर 2 असे घेतलेत, क्रॉस केलेत की जे काय आहेत, सिकल सेल कॅरियर आहेत. म्हणजे नॉर्मल हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर असं आहे HbA आणि सिकल सेल कॅरियरचं HbS असं आहे. ओके, तर HbA HbS क्रॉस विथ HbA HbS. तर त्याच्यामध्ये काय झालं आहे पुढे, तर एक आहे तो नॉर्मल भेटला आहे HbA कसं काय, तर इथून आणि इथून असं एकत्र येऊन इथे नॉर्मल मिळालं. त्याच्यानंतर एक कसा मिळतं आहे, सिकल सेल कॅरियर. कॅरियर म्हणजे काय, तर त्यांना कोणताही डिसीज कॉज होत नाही, फक्त ते त्यांच्यामधून कॅरी करून नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर करतात. त्याच्यानंतर इथे काय HbS HbA म्हणून 2 काय झाले, सिकल सेल कॅरियर झाले. ओके, आणि परत लास्टला काय आहे HbS HbS. मग काय झालं, ते 2 HbS असल्यामुळे ते काय आहेत, तर ॲनिमिक आहेत, म्हणजे त्यांना तो डिसीज झाला आहे आणि तो डिसीज झाल्यामुळे त्यांची काय होणार आहे, तिथे डेथ होते. ओके, नेक्स्ट आहे क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. Theory states that the chromosomes are present in pair of somatic cells during gamete formation. Homologous chromosomes pair segregate and assert independently during meiosis. Thus, each gamete contain only one chromosome from a pair. म्हणजे काय म्हटलं क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्समध्ये, जसं की काय होतं, इकडे 2 असतात, एका साईडला 2 गॅमेट आणि दुसऱ्या साईडला
2 गॅमेट असे असतात. आणि क्रॉस जेव्हा आपण करतो तर काय होतं, ते सेग्रिगेट होतात. हे जे 2 आहेत ते सेग्रिगेट होतात, म्हणजे सेपरेट होतात. 2 टीमधला एकच टी येतो आणि इकडच्या 2 टीमधला एकच टी येतो आणि दोन्ही एकत्र येऊन नवीन पेअर तयार होते. आणि ती कशी असते तर दोन्ही कॉम्बिनेशनचं एकत्र मिळून तयार झालेलं कॉम्बिनेशन असतं. तर आता आपल्याला बघायचं क्रोमोझोमचं स्ट्रक्चर, शेप कसं आहे. क्रोमोझोम्स आर फिलामेंटस बॉडीज प्रेझेंट इन द यूकॅरियोटिक न्यूक्लियस. तर काय आहे, क्रोमोझोम काय आहे, फिलामेंटस बॉडी आहे आणि कुठे प्रेझेंट असते तर न्यूक्लियसच्या आतमध्ये. आणि कुठल्या न्यूक्लियसच्या तर यूकॅरियोटिक न्यूक्लियसच्या. ओके. तर क्रोमोझोम असं काय म्हणतात तर क्रोमा म्हणजे काय तर कलर आणि झोमा मीन्स बॉडी. तर कलर बॉडी असते म्हणून त्याला क्रोमोझोम असं म्हणतात. द साईज ऑफ क्रोमोझोम व्हरायजेस फ्रॉम स्पेसीस टू स्पेसीज. क्रोमोझोम्स आर विजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. तर क्रोमोझोमची साईज प्रत्येक स्पेसीजमध्ये, प्रत्येक लिव्हिंग बिंगमध्ये वेगवेगळी असते. आणि हे जे क्रोमोझोम्स असतात ते मोस्टली विजिबल कधी असतात तर सेल डिव्हिजनच्या वेळी. आपण प्रॅक्टिकल केलं होतं ओनियन रूट टिपचं, कांद्याचं रूटचं टीप घेतलेलं आणि ते आपण मायक्रोस्कोप खालती बघितलेलं. तर त्याच्यामध्ये आपल्याला क्रोमोझोम्स दिसले होते. तर ते का तर तिथे सेल डिव्हिजन होत असते म्हणून आपल्याला तिथे क्रोमोझोम्स लगेच दिसतात. दे आर कॅपेबल ऑफ सेल्फ रेप्लिकेशन and play vital role in heredity, mutation, variation and evolutionary development of eukaryotic species. ओके. तर क्रोमोझोमचा मेन रोल कशासाठी आहे, ते इझिली सेल्फ रेप्लिकेट होतात. म्हणजे एका क्रोमोझोमपासून लगेच दुसरा क्रोमोझोम तयार होतो आपोआप. आणि त्यांच्यामध्ये मेन हे काय आहे इम्पॉर्टंट तर ते हेरिडिटी, म्युटेशन आणि व्हेरिएशन्स, त्याच्यानंतर इव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंटमध्ये वर्क करतात. तर काय हेरिडिटी म्हणजे काय, एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे जे काही इन्फॉर्मेशन असेल ती ट्रान्सफर केली जाते. केमिकली यूकॅरियोटिक क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ DNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. फंक्शन, क्रोमोझोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. तर काय मी जसं म्हटलं की काय हेरिडिटी कॅरी करण्यासाठी क्रोमोझोम्सचा जास्त यूज होतो. तर हेरिडिटी म्हणजे काय तर जे काही मटेरियल असेल किंवा जेनेटिक मटेरियल, जेनेटिक इन्फॉर्मेशन असेल ती एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर करण्यासाठी क्रोमोझोमचा यूज होतो. नंबर ऑफ क्रोमोझोम्स. The chromosome number is specific and constant for particular species, therefore it is of great importance. तर क्रोमोझोमचा नंबर असतो तो स्पेसिफिक ठरलेला असतो आणि प्रत्येक स्पेसीजमध्ये कॉन्स्टंट असतो. जसं की ह्युमन बीइंगमध्ये 23 पेअर्स प्रेझेंट असतात आणि टोटल 46 क्रोमोझोम प्रेझेंट असतात. तर 23 पेअर्समध्ये 22 पेअर्स असतात त्या ऑटोझोम्स असतात आणि एक पेअर असते ती ॲलोझोम्स म्हणजे सेक्स क्रोमोझोम असतं. त्याच्यामुळे काय होतं तर सेक्स डिटरमाइन होतं, म्हणजे मेल आहे की फिमेल आहे. द टर्म प्लॉइडी स्पीक्स फॉर द डिग्री ऑफ रेपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम इन अ सेल. तर प्लॉइडी ही एक टर्म आहे, त्याच्यामुळे काय होतं तर क्रोमोझोम नंबर किती आहे हे आपल्याला समजतं. वेन द क्रोमोझोम नंबर इन अ सेल इज एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर देन इट इज कॉल्ड ॲज यूप्लॉइडी. म्हणजे जसं की मी म्हटलं 23 पेअर्स असतात, म्हणजे काय होतं आहे टोटल 46 क्रोमोझोम्स असतात, म्हणून ते काय होतात डुप्लिकेट होतात, मल्टिपल होतात आणि 23 पेअर्स आहेत म्हणून त्याला काय म्हणतात यूप्लॉइडी. आणि वेन द क्रोमोझोम नंबर इज नॉट एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द हॅप्लॉइड सेट इट इज डिस्क्राईब ॲज ॲन्युप्लॉइडी. म्हणजे काय होतं
समजा 23 23 क्रोमोझोम प्रेझेंट आहेत, तर तो सेट कसा असणार आहे, हॅप्लॉईड सेट असं असणार आहे. त्याला काय म्हणतात तर ॲन्युप्लॉइडी असं म्हणतात. ओके. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड जॉईंट टुगेदर ॲट सेंट्रोमियर और प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. तर जे काही क्रोमोझोम्स आहेत त्याला 2 क्रोमॅटिड्स किंवा असं थ्रेड लाईक 2 क्रोमॅटिड्स असतात, त्या एकावर एक प्रेझेंट असतात आणि त्या जिथे अटॅच होतात त्याला सेंट्रोमियर असं म्हणतात. प्रायमरी कन्स्ट्रिक्शन कन्सिस्ट ऑफ डिस्क शेप प्लेट कॉल्ड कायनेटोकोअर. सम फ्यू क्रोमोझोम पजेस ॲडिशन 1 or 2 कॉन्स्ट्रिक्शन कॉल्ड सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. तर इथे आपण बघतोय डायग्राममध्ये हे जे 2 आहेत ते काय आहेत, क्रोमॅटिड्स आहेत आणि इथे जिथे ते अटॅच होतात त्याला सेंट्रोमियर असं म्हणतात. आणि एका ठिकाणी डिस्क शेप स्ट्रक्चर असतं, तर त्याला काय म्हटलं आहे, इथे मध्ये जे आहे त्याला प्रायमरी कन्स्ट्रिक्शन म्हटले आणि जे दुसरे ॲडिशनल आहेत त्यांना सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हटलं आहे. ओके. तर हे झालं स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. त्याच्यानंतर शेप कसा असतो, डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर देअर आर 4 टाईप्स ऑफ शेप्स ऑफ क्रोमोझोम वाईज ॲक्रोसेंट्रिक जे शेप, टिलोसेंट्रिक आय शेप, सबमेटासेंट्रिक एल शेप अँड मेटासेंट्रिक व्ही शेप. तर ॲक्रोसेंट्रिक म्हणजे काय असणार आहे, तर एका सेंटरला असतं त्याला जे शेप म्हणतात. टिलोसेंट्रिक म्हणजे एकदम लास्ट टोकाला असणार आहे. ॲक्रो म्हणजे कसं असेल, तर हा जो क्रोमोझोम आहे, आपण एक डायग्राम बघूयात. एक मध्येच म्हणजे पूर्ण जो क्रोमोझोम असेल त्या क्रोमोझोमच्या स्टार्टिंग पॉईंटपासून थोडंसं पुढे, मग त्याच्यामुळे काय होतं, त्याचं असं जे शेप स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे एका साईडला असं आणि दुसऱ्या साईडला असं. ओके. त्यानंतर आय शेप म्हणजे कसं असणार आहे, हा झाला आय शेप टिलोसेंट्रिक, कारण काय येते एकदम वरच्या साईडला आहे. त्यानंतर एल शेप आणि व्ही शेप. व्ही शेप म्हणजे असा शेप आणि एल शेप म्हणजे एल शेप झाला. म्हणजे हे हा असा एल आहे आणि हा व्ही आहे. ओके. त्यानंतर आहेत सेक्स क्रोमोझोम्स. द क्रोमोझोम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स आर नोन ॲज सेक्स क्रोमोझोम्स. त्याला काय म्हणतात, दुसरं नाव ॲलोझोम्स. म्हणजे असे क्रोमोझोम्स जे सेक्स डिटर्मिनेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, म्हणजे मेल आहे की फिमेल आहे हे डिटरमाइन करण्यासाठी जे रिस्पॉन्सिबल असतात त्याला सेक्स क्रोमोझोम किंवा ॲलोझोम्स असं म्हणतात. ह्युमन बीइंग्स अँड अदर मॅमल्स हॅव एक्स अँड वाय क्रोमोझोम्स ॲज सेक्स क्रोमोझोम. ओके. तर ह्युमन बीइंगमध्ये आणि बाकीचे जे काही मॅमल्स आहेत त्याच्यामध्ये जे सेक्स क्रोमोझोम्स असतात ते एक्स वाय असे असतात. एक्स क्रोमोझोम इज स्ट्रेट रॉड लाईक अँड लॉंगर दॅन वाय क्रोमोझोम. इथे आपण डायग्राम बघतोय, तर त्याच्यामध्ये हा एक्स क्रोमोझोम आहे आणि हा वाय क्रोमोझोम आहे. ओके. एक्स क्रोमोझोम इज मेटासेंट्रिक वाईल वाय क्रोमोझोम इज ॲक्रोसेंट्रिक.
तर इथे दिसतं आपल्याला मेटासेंट्रिक का म्हटलं आहे, तर जो सेंट्रोमियर आहे तो सेंटरला आहे म्हणून मेटासेंट्रिक. आणि वाय क्रोमोझोमचं कसं आहे, थोडा वरती असल्यामुळे त्याला ॲक्रोसेंट्रिक असं म्हटलं आहे. एक्स क्रोमोझोम हॅज लार्ज अमाऊंट ऑफ यूक्रोमॅटिन अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन. की जर जे क्रोमॅटिन असतात म्हणजे कंडेन्स मटेरियल असतं ते यूक्रोमॅटिन जास्त अमाऊंटमध्ये म्हणजे सेमी कंडेन्स असतं, एकदम जास्त टाईटली पॅक नसतं त्याच्यामध्ये. ओके, थँक्यू.